आज काय अडचण आहे? तुम्ही रेकॉर्डिंग करू राहिले? नाही रेकॉर्डिंग लाईव्ह येते. रेकॉर्डिंग काय करू मी रेकॉर्डिंग करू काय माझ्याजवळ नाही ठेवत मी रेकॉर्डिंग ती. नेमकं प्रॉब्लेम म्हणजे मला सांगा तुम्ही आदेश दिला का नाही 30 तारखेला दिला तुम्ही दिला ना? हो. दिला ना? मग आज अडचण काय आहे? हा जी आर आहे सर्व आहे सर्व नाही नाही इथं मला सांगा तुम्ही जसं नेमकं काय प्रॉब्लेम काय आपण दिलं पत्र दिलेलं. मग तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार आता? आज नालेट साहेब येणार होते. साहेब मग ते नाही माहिती तुम्ही बी करू शकता. नालेट साहेब तुम्हाला सर्व आदेश दिलेले आहेत. नालेट साहेब येणार होते ते आले नाही. नालेट साहेब आज त्यांच्या समजा भावाचं समजा हे झालं त्याच्यामुळे ते नाही आले. तुम्ही करू शकता ते पांडेबा सुद्धा करू शकतो ना जी आर नुसार. तुम्हाला काय त्या समोरच्या माणसांचा रस्ता अडवला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं तक्रार दाखल करायची. तुमचे आदेश ताबडतोब पाळतात ते. हा साहेब काय उत्तर गित्तर द्या ना काही. हा तुम्हाला काम करायचं का नाही करायचं मग ते सांगा. असं रेकॉर्डिंग करून काही रेकॉर्डिंग नाही लाईव्ह आहे. मी रेकॉर्डिंग नाही करत मी रेकॉर्डिंग करत नाही लाईव्ह करायला मी. आपण साहेबांना एकदा भेटून घेऊ काय अडचण. साहेबाला ते नंतर बोलू. तसं तुम्ही हे जसं नोटीस द्यायला लागले जसं हे कारण काय नाही 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 याचं कारण काय की बा तुम्ही इतक्या दिवस काऊन नाही नोटीस दिली त्या माणसा तुम्ही इतक्या दिवस तरी परेशान केलं कारण का तुम्ही किती दिवसापासून परेशान आहे मी तर बोलवा परेशान केलं का? किती दिवसापासून परेशान आहे फक्त खरं बोला तुम्ही किती दिवसापासून परेशान आमच्याकडून परेशानी आहे का? तुम्ही माझ्याकडे काय साठी आलते आमच्याकडून परेशानी आहे का तुम्हाला? हे करून न राहिले म्हणून जाते म्हटल्याकडे तुम्ही नाही नाही तसं ते आमच्यावर असं तुम्ही तडक सांगा. कसं आहे नाही ते आम्ही कसं सांगा तुमच्या मध्ये तसं नाही आमच्याकडून कोणती परेशान झाली का तुम्हाला विनाकारण त्रास झाला का? घराचा विषय नाही देऊ पण कसं आहे आता त्याला शेत दिवस पेरायला भरपूर झाले राहिले. म्हणून जसं 2 कसं आहे, वर्षाने मग शेत पेरायचं राहिले अजून. आम्हाला माहित आहे. त्या हिशोबाने 2 वर्ष झाले तुम्ही हा. तुमच्याकडे चक्रा मारायला तुम्ही लागला. माझ्याकडे काय आले 2 आपण इथं वर्षात काय निकाल आलो लावू शकत नाही आपलं तहसील. हेच याच्यासाठी की पावसाळ्यात काम बरोबर. अजून पूर्ण झालेलं नाही जसं हा तर तुम्हाला किती तारीख दिली ते ना 30 तारीख दिली हा. आता आजची हा तर मग आता काय म्हणतात बस एकदा तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा. आता नाही आम्ही नाही करत साहेब पोलीस इथं स्टेशनला बोलवलं पोलीस संरक्षण असली तर आम्ही रस्ता खुला करू शकत नाही. तुम्हाला रस्ता खुला करायचं कामच नाही त्या माणसाने रस्ता अडवला का तुमच्यावाला की तुम्हीच तिथे एफ आय आर दाखल करू शकता. ते पोलीस संरक्षण असली तर आम्हाला काहीच करता येत नाही कारण ते तुम्हाला करायचं नाही असं सांगा ना तुम्ही सरळ मग. आम्ही तसं नाही म्हणतो नाही तसं उत्तर द्यायला तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगायला लागलो की जी आर मध्ये काय लिहिले की बा पांडेबा मंडळाधिकारी हे सुद्धा करू शकता. तुम्हाला जर अडथळा आला तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करा. दाखवा जी आर दाखवते दाखवते जी आर ते द्या जी आर ते द्या जी आर. फक्त गरीब लोकांना फक्त त्रास द्यायचा फक्त एवढा उद्देश फक्त अधिकाऱ्याचा. तुम्ही ज्या बोंबलान चालले जा चिवत्या बनवायची मशीन फक्त या अधिकारी बाकी काहीच नाही. तुम्ही किती तुम्हाला त्रास झाला त्याला काही घेणं नाही. पाण्यात या नका येऊ. माझं म्हणणं आहे पत्र दिल्यावर सुद्धा तुम्ही नोटीस द्यायलाच पाहिजेत नव्हती. एक तर तो माणूस 2 वर्षापासून परेशान आहे. आता शेत त्याचं पेरायचं तर कधी पेरायचं. काढा तुम्ही जी आर काढा. नाही नाही जी आर काढा तुम्ही ते दाखवा जी आर ते नाही दाखवा काढा ते जी आर काढा. ते पाहतो मग डोकं नका करा पुरा नाही तुम्ही आजच धिंगाणा करतो जी काय करायचं हो द्या गुन्हा दाखल तुझं काय होत नाही. शेतकऱ्याला तसं मग म्हणे त्रास कशासाठी द्याल तुम्ही हो नाही पत्र दिलेले ना आपण. पत्र देऊन मग आज तुम्ही त्याला नोटीस काय दिली ती ते वाचा नोटीस ती हे नोटीस मी नाही दिलेली. हो पण मंडळाधिकाऱ्यांनी का दिली त्यांना माहिती ना मग त्याचं उत्तर मग विचारा ना तुम्ही तसं का दिली तसं करू शकत नाहीत का याच्यात ते हे नाही का आदेशात काही तसे हो या नाही या नोटीस तुम्ही पाठवलं याच्या आधी काऊन नाही दिली तुम्ही नोटीस. आमच्या मनात कसं वाटतं की बा थोडीफार आनंदाची गोष्ट होती की बा आता आम्हाला रस्ता भेटतो. हा पण ते आता मंडळाधिकारी साहेब आलेले आहेत ना त्यांना भेटा ना मला मी पत्र दिलेले ना. विचार कर आज रोजी बा ही नोटीस मी नाही दिलेली. हो पण 50 पण मग ही दिली कशासाठी मग हे मला तुम्ही फोन लावा ना की बा ही नोटीस तुम्ही काय साठी दिली. मंडळाधिकारी आहेत तेच आहेत ना. मग ते बोलायला तयार नाही ना त्याला बोलायला म्हणावं तुम्ही दात फिरवून बसवला तुम्ही म्हणा तुम्ही. कसं आहे, एक पीक गेलं का नाही 50,000 रुपयाचं नुकसान मग आजच झालं. ते एकदम म्हणत त्या माणसाचा तब्येत पा कशी झाली ते चक्रा मारून मारून बुलढाण्यापर्यंत पागल नाही तो माणूस. फक्त कागद रंगवता फक्त धरा कागद या जा भावला लावता माणसा तुम्ही. भाऊ साहेबाला भेटा ना तुम्ही. माझा विषय नाही तो आता. तुम्ही त्याला विचारा तुम्ही जाऊ कहू शकत नाही तुम्ही. ते साहेबाला बोला ना तुम्ही. मी नाही सांगू शकत तो विषय. चला साहेबाकडं चला तुम्ही बी चला त्याशी तुम्ही बी चला.
सर आत येऊ का मीटिंग आहे मीटिंग चालली नाही त्याला सांगा तुम्ही बोलवा इकडं मंडळाधिकारी बोलवा इकडं तुम्ही बोला ना भाऊ आता नाही ते आमचा आवाज नाही नंबर कुठे आहे, काय देतात मग त्यांना सांगा ना बोलवा त्यांच्याकडे नंबर हो बोलवा इकडे या म्हणा मंडळाधिकाऱ्याने नाही नाही काय सांगायचं म्हणायचं पागल समजतात लोक आले अहो समोरच्या पण मॅनेज व्हायचं नाही समोरच्या पण मॅनेज व्हायचं दुसऱ्याला त्रास द्यायचा मंडळाधिकाऱ्याचं ऑफिस कुठे तुमच्या गावातलं तुमच्या गावातलं मंडळाधिकाऱ्याचं ऑफिस कुठे आहे? तुमच्या गावातलं आहे ते तुमच्या गावातलं आहे का आम्ही मेकर पंचायत समितीमध्ये आलेलो आहे मंडळाधिकारी आपलं मेकर तहसील सॉरी मेकर तहसीलमध्ये आम्ही आलेलो आहे तहसीलमध्ये मंडळाधिकारी यांनी त्यांचं नाव काय हो आपलं याचं नाव काय पिंटू भाऊचं नाही याच्यावर काय कागद मला नाही याच्याकडे आता मी नाही साहेबाला काय भेटू बाहेर त्या दिवशी मग म्हणजे पत्र दिलं ना पत्र देऊन मग तुम्ही नोटीस काय द्यायला हे लोक काय संबंध नोटीस द्यायचा म्हणजे त्या समोरच्या माणसाला नुसते चक्रा मारून मरायचं का हा तर गरीब लोक तिथं तब्येत पाकत आहे त्या माणसाची कुठे बरोबर इकडं मरायला झाला तो माणूस गोपाल आपला विषय संबंध नाही काळजी करू तू असेच सगळे लोक घेऊन येत जा म्हणजे मी बिमार बी असलो तुमचा काही संबंध नाही याच्यात संबंध नाही पण मी हॉस्पिटलमध्ये येतो मला तुमचा संबंध नाही इथं तुमचा संबंध नाही तुम्ही ऐका याच्यात मी तुम्हाला म्हणलं काही तू आणि माझा संबंध कुठलाच नाही आपला संबंध बाहेरचा आहे इथं याच्यातला नाही सांगतो ते ऐकतो नाही 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 याच्यातला नाही आपला संबंध काय काय करायचं त्याच्यावर काय त्या माणसाला नोटीस का पाठवली मध्ये याचं उत्तर पाहिजे त्याच्या मंडळाधिकारी का नाही का पाहून गेलं तू आता एक मिनिट रवी नोटीस पण पाठवली मंडळाधिकारी का पाठवली ऐक ना तू पहिले पूर्ण ऐक. हो ऐकतो मी ऐकायसाठी चालू इथे त्याच्या आधीच हां हे जे आहे का नाही आता नाही नाही ते पत्रावर घ्याल तुमच्यावर घ्याल पत्रावर घ्यायला आलो तुम्ही नाही त्याच्यात तुम्हाला कसं काय येऊ मी हां वा हे जे नोटीस पाठवली की नाही मंडळाधिकाऱ्यांना रवी तुझं पत्र दिलं मंडळाधिकाऱ्याला रस्ता खुला करण्याचा हा रस्ता खुला करण्यासाठी आता हे मंडळाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलेलं आहे तर ह्या पत्रावर आपल्याला रस्ता खुला करायची कारवाई करावी लागत असते तर कारवाई रस्ता खुला करत असताना त्या पक्षकारात जे आहेत अर्जदार गैरअर्जदार यांना नोटीस देऊन त्या वेळेला रस्ता खुला करायच्या टायमाला तिथे यावं लागत असतं म्हणून शासनाच्या नियमातली नोटीस येतं या तारखेला हा 30/7/2026 जर 11 वाजता रस्ता खुला झाला नाही तर पुढे तुमच्या आंदोलनाची दिशा असते ही काही आम्ही आंदोलन करायला नाही लागलो ही ऐकणं हां आम्ही जे पत्र दिलं तुला तू मंडळाधिकारी आहे तर तू येईल कसं बोलवशील सांगतो ना कसं बोलवशील सांग ना. सांगतो ना याच्या आधी कधी आलते तुमच्या इथं नाही नाही नाही, आता माझा एक मिनिट बघता कधी आलते तरी आता ती तारीख तुमचं जे निर्णय द्याला शेतामध्ये आले होते ते ते रस्ता मोकळा करून देतात ना तुम्हाला कोणता तुम्हाला वावरात जायचा त्याच्या समोरचा तुम्ही माणूस समोरचा हो म्हटला ना समोरचा माणूस नाही ते जो रस्ता दिलता का नाही हां हां ते तुझे आपला जो आदेश निघला होता त्या साईडनं त्या साईडनं आदेश म्हणजे आपसात करू म्हणत ते हां हां सर्वजण जसं हां हां जसं जेणे मंडळाधिकारी जो कोण लंबा रस्ता आहे शॉर्टकट मध्ये दिला जाईल हां हां काम आहे का असं जसं ए, गोपाल समोरचा जो 30 रस्ता आहे, तारखेला त्यानं काय केलं रस्ता खुला त्यात करायला दोन रस्ते कारवाईसाठी पाहिजे. नोटीस आहे हे एका द्यावं लागेल. शेतातून दोन रस्ते आमच्या काकाचं शेत आहे ते शेतातून त्याला मग ते रस्ता त्याचा खुला रस्ता करायला नाही गेले का त्याचा रस्ता आमच्या शेतामधून आहे हा, मग जसं ए, आमच्या शेतामधून पलीकडे शेताचं आहे तर मग ते ते डिस्प्ले आलेले आहेत नाही इथं सोनके साहेब आलेले आहेत यांचे बोलणं झालं ते पळून गेले तुमचे त्याला बोलायचं जीवर आलं वाघ आणले तरी आम्हाला नाही वाघ नाही आम्ही वाघ नाहीत आम्ही भावले नाही आम्ही फोन लावून कॅन्टीन मध्ये पाठवायचा रस्ता खुला करायला जा म्हणा लाव फोन हा तेच म्हणणार स्टिकर बंद हा, आता करतो नाही पण आता बस करते भांड्यात तुमच्या म्हणण्यावर बंद करतो
इथं एवढा अधिकाराचा